नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ठाकूर फॅमिलीवरती. आणि आत्ता आम्ही आलो आहे पुरीमध्ये आणि मुंबई टू पुरी आलो आहे आम्ही ट्रेन. तो फर्स्ट पार्टमध्ये, हा सेकंड पार्ट आहे. चला आता आपण चालू आहे स्टेशनच्या. फर्स्ट पार्टमध्ये फक्त ट्रेनचं ट्रॅव्हलिंगच आहे, तुम्हाला काय आहे नाही. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला फुल मजा येणार आहे. आता आम्ही बीचेस वगैरे फिरतात, तर आत्ताच तर उतरलो ट्रेनमधून आणि आता आम्ही चाललो रूम्स बुक करायला, म्हणजे ऑनलाईन बुक केलेले. आता तिथे जाऊ आणि बॅग्स वगैरे ठेवू आणि मग फिरायला निघू. आणि आता इथून आम्ही स्टेशनलाच आम्हाला एक माणूस भेटलेला आहे ज्यांनी 5,500 रुपयामध्ये अख्खी 2 दिवस पुरी फिरवणार तो आम्हाला. तर चला जाऊया त्यासोबत पुरी फिरूया. आणि जर ते फर्स्ट पार्ट नसेल बघितला तर तो पण बघून घ्या. तर ट्रेन जर्नी पण तुम्हाला समजेल कसं आलो इथपर्यंत आम्ही ट्रेननी. सो चला जाऊयात आता बाहेर आणि बघूया. आता तर लाल टी शर्टवाला आम्हाला नेतो आहे त्या गाडीपर्यंत. त्या गाडीतूनच आम्ही जाऊ आमच्या पहिले रूम्सवरती. ते आम्ही रूम बुक्स केले आहेत ऑनलाईन, सो तिथे जाऊ आणि तिथे राहू. आम्हाला एक रूमचे चार्जेस 1,000 रुपये पडलेत. सो काय नाही, चला जाऊया. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येईल, पण तुम्ही फर्स्ट पार्ट पण बघून घ्या, कारण की त्यात मी प्रॉपर ट्रॅव्हलिंगचं दिलेलं की कसं कसं आम्ही आलो, ट्रेनमध्ये काय काय केला ते वगैरे. तर चला तर जाऊया बाहेर. हाय पुरी स्टेशनच्या बाहेरचं. आणि तुम्ही इथं बाहेर आलात तरी तुम्हाला खूप सारे लोक भेटतील जे तुम्हाला विचारतील पुरी फिरण्यासाठी, हॉटेलसाठी, गाडीसाठी. ते पूर्ण पॅकेज देतात तुम्हाला, त्यात तुम्ही फिरू शकता. तर चला सध्या बाहेर जाऊया आपण. तर आता आलो, हा पुरी स्टेशन आहे, त्याच्या बाहेर आलो आहे. आता आम्ही इथून चाललो आत त्यांची गाडीजवळ. काय माहीत त्यांची गाडी कुठं उभी आहे. तर वालू आहे पूर्ण. तिथे ट्रॉली बॅग जास्त नीट चालत नाही, पण ठीक आहे चालू. आणि आता मी पुरीवरनं आम्ही कोलकात्याला पण जाणार आहोत. सो तो पार्ट 6 असेल आय थिंक जो येईल. बघूया कितवा पार्ट येतो. मी पार्ट्समध्ये ह्याच्यासाठी बरोबर बनवतो कारण की मग जास्त मोठा ब्लॉग नको व्हायला, त्यामुळे. तर आता ट्रेन जर्नीचा एक पूर्ण पार्ट केलेला आहे, जो फर्स्ट पार्ट आहे तुम्ही बघाल. हा सेकंड पार्ट आम्ही पुरीमध्ये एंट्री झालो त्याचा आहे, ज्याच्यात आम्ही अख्खी पुरी वगैरे फिरणार, दर्शन वगैरे जगन्नाथपुरीचे ते सगळा. तर चला आता गाडीमध्ये जाऊया आणि बसूया. तर आता हिच्यात जातं आम्ही, ही गाडी आहे, हिच्यात आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलपर्यंत. हेच आम्हाला दिलं फिरायचं पॅकेज. तर आता हे आम्हाला हॉटेलपर्यंत सोडतील. तर आता आम्ही मोबाइल नंबर सब देके चले जाना है. चलिए मैं बाइक में जा रहा हूँ सर. हाँ ठीक है. तर आता मी बसलो गाडीमध्ये हॉटेल्सपर्यंत. तर चला जाऊया. तर आता आम्ही पोचलो त्याचं ऑफिस जवळ, त्याचं ऑफिस आणि ते बघू शकता तिथे आपल्याला फिरवणार आहे. आणि मग आपल्याला पप्पा नेलं तिथे
पावती भरपूर पैसे पे करतील ॲडव्हान्स आणि मग बाकीचे जे तो आपल्याला तेव्हा तर बघू शकता आता ॲडव्हान्स वगैरे पे केली आहे 3000 ॲडव्हान्स केली आहे 2500 राहिले तर चला जाऊया आता हॉटेल कुछ नहीं होगा भैया बढ़िया घुमाएगा जय जगन्नाथ जय जगन्नाथ। आता आम्ही गाडीमधून उतरलो आणि चालत चालत सरळ जायचं थोडंच जवळ आहे आणि तिथे आम्ही राहणार आहोत तिथे रूम आहेत आमचे चला जाऊया चालत चाललं आणि ट्रेनमध्ये माझी चप्पल तुटली ट्रेनमध्ये माझं खूप नुकसान झालं पहिला तर वैभूला 100 गेले दुसरी चप्पल तुटली इकडे आहे आतमध्ये रूम कुठेतरी चला बघा समोर मंदिर दिसते आमचा रूम पण मंदिराच्या समोरच आहे पण अजून भेटलाय नाही जगन्नाथपुरीचं मंदिर आहे समोर बघा दिसू शकतो मला कलर्स दिसत असेल घालते चांगला व्ह्यू भेटलाय थोडा पण रूम नाही भेटलाय फायनली भेटला आमचा विला लोकनाथ विला फायनली भेटला हा विला लय थकलो विलाला शोधताना वैभूची खुशी वैभूची खुशी वैभूला विला भेटला खूप फिरलो पण भेटला तर आता आम्ही पोचलो आमच्या रूमवरती विला कुठला तरी विला विसरलो मी जाऊ दे खालती गेलो मी तुम्हाला दाखवेल विला तर आमचा रूम नंबर जो आता कोपर घालण्याचा रूम आहे त्याच्यात जो नंबर आहे तोच रूम नंबर इथे पण भेटला आहे 203 आणि माझ्या कोपर घालण्याचा रूम त्याचा पण रूम नंबर 203च आहे आणि इथून मंदिर पण खूप जवळ आहे 10 मिनिटाच्या आतावर चालत तर हा आहे आपला रूम 203 याच्या आतमध्ये एंटर होतो चांगलं आहे रूम 1000 रुपीज ना तर आलो आम्ही आमच्या रूममध्ये तर आता भेटूया थोड्या वेळात थोड्या वेळात आता आंघोळ वगैरे करतो फ्रेश वगैरे होतो आणि मग संध्याकाळी जाऊ बीचवर पण त्याच्या आधी आत्ता जेवायला जाऊ आपण कुठंतरी तर चला भेटूया थोडं वेळ फ्रेश वगैरे झालं तर आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं रेडी वगैरे झालं तर आता थोड्या वेळात जाऊ जेवायला आणि मग संध्याकाळी बीचवरती जाऊ तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि फर्स्ट पार्ट नसेल बघितलं तर परत एकदा बघून घ्या तर चला जाऊया जेवायला तर बघू शकता हे आहे विलाचं विजिटिंग कार्ड श्री लोकनाथ विला तुम्हाला ओयोमध्ये पण भेटून ओयोवरनं पण बुक करू शकता तर ओयोचा कोड आहे कॉन्टॅक्ट नंबर AC वगैरे इथे आम्ही 1000 रुपीजला रूम घेतला आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला म्हणजे जेवायला तर चला जाऊयात तर आता आम्ही चाललो जेवायला इथंच कुठेतरी हॉटेल असेल तर आता आमच्या रूम्समध्ये घालते चाललो आहे जेवायला हॉटेलमध्ये तर चला जाऊया आणि संध्याकाळी परत बीचवर पण जाऊयात आता जेवूयात खूप भूक लागते तर आहे समोर जगन्नाथपुरी टेम्पल स्वतः पण तिथंच चाललं आहे कुठेतरी जेवायला तर चला जाऊया काय इथं खूप मिठाई वगैरे आहे तो एकदम समोरच आहे जगन्नाथपुरी टेम्पल
त्याच्यात पण आपल्याला पाया पडायला जायचं. पहिले आपण जाऊ घेऊ तर आपला पाया बिया पडायचं आय थिंक उद्या असेल. मंदिरात वगैरे दर्शन वगैरे घ्यायचं. तर आता संध्याकाळी आपण बीचवर जाऊ कुठल्या तरी, तिथे सुटलं आहे तिथं मजा करू बीचवर. बाहेर चालत चालत पुढं आलो आहे थोडा. हा समोर मंदिर, आणि मंदिरच्याच इथं आलो आय थिंक. हा मंदिरच्याच इथं आलो आम्ही. आपण मंदिरचाच एरिया आता इथंच कुठेतरी बघू आम्ही जेवायला. आणि ऊन पण खूप आहे, ऊन खूप आहे आणि आम्ही आता चाललो जेवायला. ऊन खूप आहे गाईस, ऊन खूप आहे. कॅमेरामध्ये डिस्प्लेमध्ये काय दिसत एवढंच ऊन आहे. आणि हाय मंदिरचा गेट मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. तर आत्ता आम्ही आलो या दुसऱ्या गल्लीत, मंदिराच्या समोर आणि आपल्या रेल्वेची गल्ली पण मंदिराच्या समोर. आपल्या रेल्वेच्या राईट साईडच्या गल्लीत आलो आणि आता इथं बघू आतमध्ये कुठं केल्या ते खायचं. तो चला जाऊ बघू जेवायला कुठं भुकतो येते. चला जाऊ फिरूयात, पुरी एक्सप्लोर करूया. तर आत्ता इथं खूप जास्त मिठाईचे शॉप आहेत आणि आम्ही इथं शोधतोय हॉटेल जिथे आम्ही जेवू शकू. तर चला जाऊयात तिथं शोधूयात जेवायला. आणि हा जो रोड आहे ना सरळ सरळ तर बीचला जातो, तर तिथं पण जाऊ आपण. तर चला आता जाऊयात, शोधूयात हॉटेल आणि तिथे जाऊयात. तर शोधतो आता आम्ही हॉटेल काय भेटत नाही इकडं, म्हणजे जेवणासाठी बाकी राहण्यासाठी खूप हॉटेल्स आहेत इथे. आता चालू जेवायसाठी चांगलं हॉटेल शोधलं. चला एक्सप्लोर करणं आपलं काम तेच करूया. काय पाहिजे मला पण भूक लागत आहे. एक हॉटेल भेटलेलं त्यात पण तो बंद होता. काय बोलतो त्याचं काय महालक्ष्मी प्युअर व्हेज विथ हा पण बंद झालं आहे. त्या सगळे हॉटेल बंद झाले. घेऊन आलो हॉटेल बघितले, 2 हॉटेल बंद आहेत, 2 फूड हॉटेल बंद आहेत. असा तर काय बोल तुम्हाला, मी एवढी भूक लागली ना, खूप भूक लागली. एकतर कालपासून फक्त ट्रेनमध्ये जे नेलतं तेच खाल्लेलं, म्हणजे की शेजवान चटणी वगैरे काहीतरी खाल्लेलं, पण खूप भूक लागली. मला जेवायची इच्छा झाली, जेवायची. आणि इथे जेवायला एकही हॉटेल चालू नाही, म्हणजे बंद आहेत. आता 3 पण वाजले, 2:30 वाजले, सो बंद आहेत हॉटेल्स. बघूया भेटते का, शोधूया आपण. आणि इथे मिठाईचे खूप शॉप्स आहेत, तर जाऊयात आता आपण. शोधूयात. स्वीट्स आहेत पण स्वीट्स जेवायच्या टायमाला खूप स्वीट्स. आता काय एक तर खूप भूक लागली, प्लस ट्रेनवाल्याने पण खूप लेट टाईमपास केला, खूप आश्चर्य पण खूप लेट झालं. सो आय थिंक ह्या टायमाला बंद होतं तिथं हॉटेल. तर आपण जाऊया पुढे हॉटेल शोधूयात. तर तेच काम करतो आता, हॉटेल शोधायचा चालत चालत चालेल. इथं काय भेटलं आहे, पण हे पण आय थिंक पार्सलचंच आहे. आय थिंक ह्या हॉटेल खाऊ शकतो. तर आता ह्या हॉटेलमध्ये चाललं आपण. इथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. भेटलं आम्हाला जेवायला, फक्त संध्याकाळी बीचवरती जाऊ तर तिथं चांगलं भेटेल. तिथं असं भेटलं आहे, जे भेटलं ते खाऊया.
हे व्हेज आहे. तर आता आमचं जेवण झाला होता, जेवण चांगला. तर चला जाऊया आता मंदिरला, श्री जगन्नाथ पुरीच्या. तसं रूमच्या इथून जवळच आहे, घरी जायला पण तिथूनच जायला मंदिरच्या इथं जा. जर जास्त गर्दी नसेल दर्शन करू, अदरवाईज बघू. तर झालं आता आमचं जेवण आणि आता मी चालू मंदिराच्या इथे. बघू जर गर्दी नसली तर दर्शन करू, अदरवाईज उद्या किंवा संध्याकाळी. पण संध्याकाळी बीचवर जायचं, सो बघू आता जाऊया मंदिराजवळ. तिथूनच घरी जायला रस्ता पण आहे, जिथे करून घेतलं तिथं जायला. तर चला जाऊया. आणि हे इथे ब्रेसलेट वगैरे तुम्हाला पाहिजे का बघू शकता. हे मंदिराच्या समोरच आहे. आणि आता दुपारी खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. तर फक्त बिल्डिंगी आहेत मोठे मोठे म्हणून सावली आहे. बाकी तुम्ही मेन रोडला बघाल ना खूप ऊन आहे. आणि बीचवर पण खूप ऊन असणार म्हणून आम्ही तिथे जेवायला गेलो. तर तिथं चांगलं जेवण भेटलं असतं. तिथं पण भेटलं चांगलंच होतं. तिथं पण 70 रुपये एक थाली. टेम्पररी. मग संध्याकाळी जाऊ आम्ही बीचवर, तिथे भेटेल चांगले फूड्स. आलो मंदिराजवळ, बघूयात किती गर्दी आहे मंदिरात आणि काय ड्रेस कोड वगैरे आहे. कंटिन्यू पण नॉर्मली पडलेलं असतं. सो बघूया ड्रेस कोड वगैरे असेल तर मग उद्याच जायला लागला, आज जाऊन फायदा नाही. तर चला आपण जाऊया समोर मंदिरात आहे मंदिर. आणि इथं ऊन खूप आहे, ऊन खूप म्हणजे खूपच आहे, खूप जास्त ऊन आहे. इकडनं रूम्स आहेत. चाललं मंदिराच्या तर आता आम्ही इथं मंदिरच्या इथं फिरतोय जरासं. पण इथं चांगलं येतं पण ऊन खूप आहे. बघ ऊन बघ कसलंच आहे, खूप ऊन आहे खूप. तर हा मंदिराच्या समोरच मार्केट आहे. एकदम तिरुपती बालाजी सारखं वाटते. आम्ही तिरुपती बालाजीला पण गेलो 2024 मध्ये. तर एक काही ब्लॉगची लिंक चॅनलवरती मला भेटेन जाईल, तिथलाही ब्लॉग. तिथं पण असं थोडं सेम होतं. हे जगन्नाथपुरीचं इथे हे मार्केट आहे. तर चला आता जायचं आहे मंदिराच्या आत दर्शन करायला. आणि इथं ड्रेस कोड नाही आहे, तुम्ही जे घालून आलं त्याच्यावरती जाऊ शकता आतमध्ये पाहता. तर मी तर नॉर्मलीच कपडे घातलेले जेवायला जाण्यासाठी. आणि आमचा प्लॅन झाला की दर्शन पण करून येऊया काढायचे. आणि इथून आतमध्ये, आणि इथून आतमध्ये गेल्यावरती फोन बंद. इथं चप्पल काढूयात आता आतमध्ये, म्हणजे त्या साईडला. एक सीन झाला, मी शॉर्ट घातले एकदमच, म्हणून मंदिरात जायला नाही देणार. सो आम्ही आता मंदिरात दर्शन करायला नंतर जाऊ. आणि जेव्हा दर्शन करायला जाऊ तेव्हा मोबाईल पण घरी ठेवायला लागेल, म्हणजे मोबाईल अलाउडच नाही. मोबाईलमुळे आम्हाला परत रिटर्न पाठवतो, मोबाईलमुळे आणि शॉर्ट्समुळे. सो ठीक आहे, जाऊ नंतर आपण. तर जाऊ संध्याकाळी बीचवरती. आता फिरूया थोडंसं इथे आणि
मार्केटमध्ये काय शॉपिंग वगैरे करूया. सो आता आम्ही चाललो घरी, ऊन खूप आहे. तर आता आम्ही आराम करू आणि मग संध्याकाळी बीचवर जाऊ. तर आत्ता आम्ही आलो आहे रूमवरती. आता आम्ही इथे आराम करू आणि मग संध्याकाळी जाऊ आपण बीचवरती फिरायला. चला ठीक आहे, भेटूया आता संध्याकाळी बीचवरती. तर आता आम्ही झोपून वगैरे आणि आता आम्ही चाललो मंदिरच्या आम्ही ब्लॉक केला आणि आता जातोय बाहेर. चाय वगैरे पिऊ पहिले आणि मग फिरू आजूबाजूचं परिसर. आणि जर जास्त गर्दी नसेल ना मंदिरात तर आता मंदिरात जाऊन आता मग सकाळी जाऊ. आणि आता आज आम्ही जाणार आहोत पुरी बीच. सो चला जाऊया. आत्ता आम्ही हॉटेलच्या बाहेर निघालो. तर इथेच आम्ही थोडं पुढे चायवाला आहे, तिथं चाय वगैरे पितो. तर चला जाऊया. हे चावी रूमची, रूम नंबर 203. तो चला बघत राहा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा आहे. तर चला जाऊया चायच्या शॉपवरती चाय पितो. मंदिरात तुम्ही शॉर्ट्स वगैरे घालू नाही शकत, काही सीन आहे. ड्रेस तुम्ही काही घालून जाऊ शकता, फक्त शॉर्ट्स वगैरे मंदिरामध्ये घालू नाही शकता. अदरवाईज तुम्ही काही कपडे घालून जा मंदिरात चालेल, फक्त शॉर्ट्स वगैरे घालू नका मंदिरात, बिकॉज एंट्री देत नाही. आणि मोबाईल तर घेऊनच जाऊ नका. आम्ही पण रूममध्ये ठेवलेत. हा एक मोबाईल आहे, तो लॉकर वगैरेमध्ये ठेवून देऊ. सो चला जाऊया मंदिरात. मंदिर समोर खूप जवळ घेतलं आम्ही मंदिराच्या. 10 मिनटं 5 मिनटं मुश्किलने लागतात मंदिरापर्यंत पोचायला. तर चला जाऊयात मंदिराच्या इथे, चाय वगैरे पिऊयात. आणि आता संध्याकाळ पण झाले, सो बघूया या टायमाला मंदिराचा व्ह्यू कसा आहे. तर चला जाऊया. सो चला मंदिराच्या इथं आता आपण आलो आहे. इकडे जाऊया चाय प्यायला लेफ्ट साईडला. म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथून बाहेर निघाल्यावर लेफ्ट साईडलाच आहे. आणि तसं आम्ही राहतो तिथे पण खूप आहेत, पण आम्हाला जरा फिरायचं आहे म्हणून आम्ही इकडे जातो आहे. सो चला जाऊयात. तर आता जाऊयात आपण इथं चाय प्यायला. आणि समोर आमचं मंदिर पण आहे. बघूया दर्शन आज झालं तर ठीक आहे, नाही तर सकाळी 4 वाजता जाऊन पडून गेलो. गर्दी पण असते, आता जास्त गर्दी असेल असं वाटतं, कारण की बाहेरच एवढी गर्दी होती. बघू, जर गर्दी नसली तर आजच आम्ही दर्शन पण करू गेलो. जर तुम्ही दर्शन करायला तर शॉर्ट्स बिलकुल घालू नका, बिकॉज अलाव नाही करत ते लोक. मी दुपारी घातलेली आणि दुपारी गर्दी पण नव्हती, शॉर्ट्समुळे प्रॉब्लेम झाला. सो ठीक आहे, आपण नंतर जाऊ. आणि फोन्स पण आणलेले सगळ्यांनी, तर फोनचा पण मी दाखवेल कुठे ठेवायचं आहे काय नाही, कसा ठेवू शकता. जर आणला सोबत घेऊनच आलात तर मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नाही. तर चला जाऊयात, सध्या चाय पिऊयात आणि मग बघूया बाकीचं दर्शन वगैरेचं. तर आहे जगन्नाथपुरीचं मंदिर. जाऊया आपण आता इकडनंच सरळ चालत. आणि आता थोडा हवा वगैरे पण चांगले, ते चांगले होते. सो मंदिर आपला. आणि हा एक गेट आहे, तिकडे एक गेट आहे, 4 गेट आहे. हा आय थिंक मेन गेट आहे. आणि तुम्हाला इथं पण हॉटेल भेटून जाईल मंदिराच्या समोर, विष्णू भवन. मंदिराचे बाहेर हे बाजू बघत पण नाही. बघू शकता इथं खूप गर्दी आहे. हे मार्केट टाईपच आहे ते थोडं. तर इथं आपण आता चाय वगैरे पिऊ आणि मग परत पाठी जाऊ मंदिराच्या इथं. दर्शन झालं तर करू, नाही तर मग बीचवरती जाऊ, बघू कसं आहे. चला आता इथं पण चायची टपरी आहे एक, बघू इथंच पिऊ.
या फिर जाऊ पुढं कुठं तरी. एकच फिरते. खायचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही आता मिठाई खाऊ. तर आता आपण मिठाई खाऊया. तर आता आम्ही मिठाई वगैरे खाल्ली आणि आता म्हणजे ते इथं फिरतोय परत. थोडं मार्केट आहे ना, तर त्या मार्केटमध्ये बघू, मार्केट फिरू आणि मग बघू मंदिरात जायचं आहे का बीचवर जायचं आहे. गर्दीच्या हिशोबाने जायचं आहे आपल्याला मंदिरात. जर गर्दी जास्त असेल तर आता मंदिरात जायचं नाही, सकाळी जायचं. आणि जर गर्दी नसेल तर आत्ता जाऊ आणि नाही तर मग सकाळी जाऊ द्या. आणि उद्या असं आपल्याला फिरायला पण जायचं आहे, पूर्ण पुणे फिरवणार. मी बोललेलो ना टेन्शनला ते, तर आता इथं संपूर्ण काहीतरी येते. तर आता काहीतरी फंक्शन पण होतं, सो आता गर्दीच असणार मंदिरात. तरी पण बघू जायचं की नाही सांगू तरी. आणि मोबाईल तर अलाउड आहेच एवढं काय नाही. तर आता मी चालू इथंच मार्केट आहे समोर मंदिराच्या, तिथं शॉपिंग वगैरे काय भेटतो का. जाऊया आता मार्केटमध्ये आणि बघत काय काय भेटतं मार्केटमध्ये वगैरे. जिथे तुम्ही आले ना तुम्हाला खूप भारी वाटतं, हवा वगैरे आणि संध्याकाळच्या टायमाला पूर्ण भारी वाटतं. आता बघूया बीचवर जाऊन बीचवरती कसं आवडलं. आणि बीचवरती खूप मोठं मार्केट वगैरे पण आहे, तिथे जाऊ आपण. तर आता सध्या इथलंच मंदिराजवळच्याच मार्केटमध्ये तर पोचू आम्ही थोड्या वेळात. मिनटात दूरीवर आहे आमच्यापासून. तर चला जाऊया मार्केटमध्ये. तर चाय पितो आम्ही. तर आता घेतली एक चाय. तर आमचं आता चाय पिऊन झालं आहे. आणि दर्शन आता उद्या सकाळी करायचं आपल्याला, कारण की आता खूपच गर्दी आहे तिथे. ते काहीतरी होतं म्हणून तर आपण दर्शन सकाळी करू. आता पुरी बीच वगैरेवरती जाऊ, इथं फिरू थोडा आणि नाश्ता वगैरे करू. इथले फेमस डिशेस ट्राय करू जास्त. तर चला करूया सगळं. आता इथं परत टी शर्ट बघतो आम्ही, पण इथं जास्त टी शर्ट नाही, छोटेवालेच आहेत. हो येतं. त्या साईडला पण खूप हे आहेत शॉप्स. म्हणजे इथं जास्त मिठाईचे शॉप आहे. आता इथून घेतले ते बालिश आहे. राईट साईडला जास्त दुकानं नाही, लेफ्टला खूप आहे. इथं हे कपड्यांचं आहे. चला जाऊ बघू आपल्याला फिरायचं झालं आपण. उद्या दर्शनाला जायचं. उद्या आज दर्शन नाही करायचं, उद्या करायचं आहे. इथे तुम्हाला शंख वगैरे भेटून जातील, शंखांचे शॉप्स वगैरे.
कपडे वगैरे बघायला. इथं पप्पांना कुर्ता बघतो. तर आत्ता घेतला पप्पांना कुर्ता आणि आता आम्ही चाललोय बाहेर. चला जाऊया या मार्केटमध्ये आतमध्ये जाऊया बाहेर पण फिरत होता. आता मी आतमध्ये सुद्धा आणि पप्पांना घेतले कुर्ता ओमानी स्वस्तिकवाला जगन्नाथाचं. तर बाहेर तर आता आम्ही फिरतोय बाजारातच फिरतोय आम्ही. आणि आता 8 पण वाजले. इथून बाजारातून फिरून परत मंदिराच्या इथे जाऊ आम्ही. कारण की बघू जर मंदिरात गर्दी नसेल तर मग बीचवरती जायचं आहे. कॅन्सल. मंदिरात जाऊन पहिले दर्शन करून घेऊ आणि मग बीचवर जाऊ. टाईम भेटला तर रात्रीचं जाऊ बीचवर. एवढं काय नाही पण कसं दर्शन झालं पाहिजे ना पहिले. त्यासाठी बघू परत दर्शन. जर मंदिराची इथं गर्दी असेल तर जाऊ मग बीचवर. पण जर गर्दी नसेल दर्शन होत असेल नीट तर मग ठीक आहे दर्शन करून घेऊ. आता इथं मम्मी आणि वैभव बांगड्या बघते. मला फिरायचं पण आहे. लोक शॉपिंग करतात. तसा उद्या पण आपण पुरीच फिरणार. तर चला फिरूयात मार्केटमध्ये आणि मग नंतर जाऊयात जेवायला. आणि आज आम्ही एवढं जास्त फिरलो नाही कारण की थकून पण आलतो ना. तर जेवढा फिरलो तेवढं तुम्हाला दाखवलं मी ब्लॉगमध्ये. आणि आता जाऊया मंदिराच्या इथं. बघूया तिथे काय गर्दी कमी वगैरे झाले की नाही. जर गर्दी कमी असेल तर दर्शन करून घेऊ आणि जर गर्दी जास्त असेल तर मग बीचवर जाऊ. या आईस्क्रीम खाते. आतमध्ये येतं पप्पा मला कुर्ता बघतायत जगन्नाथवाला. थांब रे. वैभवला पण असला पाहिजे. जास्त ब्राईट तर हा वाटतं. हाच ठीक. आम्ही घेतले 4 कुर्ते. वैभव, जिनू, मम्मी आणि मला. तिथून घेतले कुर्ते. आता साडी बघ. तर आता आलो आम्ही शॉपच्या बाहेर. मला कुर्ता घेतला, मम्मीला घेतला, वैभवला घेतला, जिनूला घेतला. या तिघाही सेम कलर घेतलेत. नाही सॉरी, वैभवनी जिनूनी सेम घेतलेत. माझा आणि मम्मीचा वेगळा आहे थोडा. माझा व्हाईट आहे, व्हाईट अँड ब्लॅक आहे. मम्मीचा ऑरेंज अँड ब्लॅक आहे आणि यांचा शायद येल्लो अँड ब्लॅक आहे. तर असे घेतले. तर आता आम्ही परत चाललो आहे मंदिराच्या इथे. चप्पलचा शॉप. गाईज मी चप्पल घेतली. स्लीपर भेटली ती घेतली कारण की तुटलेली चप्पल. सो मग घेतली मी स्लीपरच घेतली. एक तर इथे चप्पल भेटत नव्हती सकाळपासून शोधतो. आत्ता पुढे चप्पल भेटले मला. जिनू वन्स मोर. ही आमच्या जिनूची स्टाईल. पिशवी पकडायची.
आमची जिनो अशी पिशवी पकडते, आम्ही असे पकडतो. जिनो हाय. समोर मंदिर, तिकडे जाऊया. आणि इथे चांगले चांगले रेस्टॉरंट्स पण आहेत. गाय गोटी सोडा. तर चला आता आपण जाऊया चालत चालत, टाइम पण जाऊ. तर आता गोटी सोडा पितो. फोडतात बघ आता. गोटी सोडा पितो. ए मी पण आहे, बघू मला. बिलकुल चांगला नव्हता होता. हिला कसा आवडला मला तेच माहित नाही. फुल हौशीने पित आहे. जाऊ दे, आम्ही जातो. पैसे दिले. चल मग. मला नाही आवडला, बिलकुल नाही आवडला. आयला आता चप्पलचे शॉपले दिसत आहेत. अरे काय मी घेतले ते चप्पल बघ. बरोबर. हा मग बोललो आधीच, नाही चांगला गोटी सोडा. कधी मी लहान बदलापूरला पण आपलं ते झालेलं आहे ना फिरायचं ते बुक. इकडं पण खूप दुकान आहेत, खूप फिरण्यासारखं आहे पुरीमध्ये. मार्केट वगैरे पण. तिथे शंख बघतो. आवाज देखना नहीं पड़ेगा, एक बार तुम मारेगा बजेगा. ये करने से बजेगा. वो थोड़ा गीला कीजिए और पर काट कीजिए. एक नंबर. रोज बजाना चाहिए, लास्ट के हाथ से बजाना चाहिए. आवाज आपको पता है कुछ नहीं. आप पहली बार बजाए नहीं, जैसा बोला आपको गीला करके बघा दाखवतात शंख. इसका बीच में मेरे को देखिए ये करने ये तो ले रहे. काय हा ठीक आहे. हा ठीक आहे. ते पिशवीत घ्या. पिशवी घ्या, दोन्ही एकत्र ऐसे रखने का. इसको भी कागज में घेतले 2 शंख आणि वाजवायला पण शिकवलं कसं वाजवायचं. मी पण ट्राय केलं.
इथले 2 शंख यांच्या जवळना ला 1 शंख पडला. हाती बघ एक साथ नहीं रखना चाहिए ना. एक साथ रखोगे तो चलेगा. तुटले बिटले ना पाहिजे. जानबूझ के थोड़ा गिराएंगे नहीं, ऐसे नहीं टूटेगा. ऐसे 50 साल पड़ जाएगा. ठीक है. अरे ना तिथं कसं जेवायला चांगलं आहे ना बीचवर. सो हा मग उद्या काढ. आता काय रात्रीचा फोटो काढत तुला बीचवर. तू तरी दिसशील काय. हाय हाय. आपण पूर्ण बाजार आहे सूर्या कॉम्प्लेक्स मध्ये. ही आमची जिनूची पिशवी पकडण्याची स्टाईल परत एकदा दाखवण्यात आली. जिनू हवा आहे. पोचलो मंदिराच्या इथं. लाईटिंग आहे तिथं तरी. समोर आहे मंदिर. पोचलो मंदिरात. तर मजा आली बाजारात शॉपिंग करायला. थोडीशी मस्ती पण केली, शॉपिंग पण केली. शंख वगैरे घेतले. तर उद्या सकाळी 4 वाजता आम्ही मंदिरात जाणार आहोत. की 4 वाजेपर्यंत शरण दर्शन वगैरे. हा हे पूर्ण रथयात्रेसाठी. तर आता आम्ही पोचलो मंदिराच्या आणि खूप मजा आली शॉपिंग करायला. वस्तू केली, शॉपिंग केली आम्ही. आणि आता आम्ही चाललो मंदिरात. तर चला जाऊया तिथे फोटो वगैरे काढूया. दर्शन करायला पण जाऊया गर्दी नसेल तर. हाय समोर मंदिर. आणि हे जे आहेत ना आतमध्ये लागतं ते रथयात्रेसाठी आहे. आणि आता रथयात्रा आहे 25 जूनला. तर आज दर्शन घ्यायचं कॅन्सल. उद्याच मुला कारण की आता इथं आलो खूप गर्दी आहे. सकाळी 4 वाजता. तर आता आम्ही इथं कुठेतरी खायला वगैरे चालतो म्हणजे जेवायला. चायना रेस्टॉरंट, साऊथ इंडियन डोसा, बेंगॉली, कॉन्टिनेंटल सगळं भेटतं. आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहे रेस्टॉरंटमध्ये खायला. सकाळी पण खूप रेस्टॉरंट शोधला, भेटलाच नाही. आता भेटला इथे खातो. तर हे जेवण मागितलं दाल फ्राय आणि फ्राईड राईस मागितलं आहे. व्हेजच कारण की मंदिरात जायचं ना म्हणून. आणि आता चाललं आहे रूमवरती कारण की उद्या सकाळी 3ला उठायचं आहे. कारण 4ला दर्शन करायला जायचं. तेव्हा तुम्ही समोर बघू शकता मंदिर दिसतं.
बाहेरून आम्ही आता दर्शन घेतलं श्री जगन्नाथजीचा आणि आता आम्ही चाललो रूमवरती आणि मग उद्या सकाळी येऊ 3 वाजता मंदिरात 12. तर चला जाऊया आता रूमवरती. इथं थोडं उशीर बसूया. गाईज आत्ता आम्ही आलो घरी आणि आत्ता हा ब्लॉगचा सेकंड पार्ट होता जो की इथे संपतोय. तर उद्या सकाळी 3 वाजल्यापासून मी ब्लॉग सुरू करेल जो असेल थर्ड पार्ट, ज्याच्यात आम्ही जाणार आहोत उद्या सकाळी 4 वाजता जगन्नाथपुरीचे दर्शन घ्यायला आणि मग उद्या अख्खी पुरी फिरणार आहोत उद्या आणि परवा. तर ते तुम्हाला पार्ट 3 मध्ये भेटेल आरतीपुरी आणि आरतीपुरी पार्ट 4 मध्ये भेटेल, कारण की हर एक डेचा मी हर एक ब्लॉग बनवतो त्यामुळे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण की जेव्हा मी नेक्स्ट पार्ट टाकेल तेव्हा तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन भेटेल. बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करायला, कारण की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल जसंच मी 4th पार्ट आणि 3rd पार्ट टाकेल. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.